गणेशोत्सव आणि कोकणवासियांचं नातं वेगळंच. त्यामुळे बरीच जण गणपतीच्या आगमनासाठी आपापल्या गावी चाललेत. त्यांच्यासाठी मोफत बस सेवा देण्यात आली आहे. पण आजच्या जगात काहीच मोफत असं मिळत नाही. आणि विषय जेव्हा राजकारणाचा असतो तेव्हा तर मोफत सेवेमागे काही ना काही हेतू हा असतोच. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष नेते आपापल्या परीनं भाविकांना खुश करण्यासाठी मोफत बस सेवा, मोफत रेल्वे सेवा या प्रवासाची सोय करते. आणि यातही त्यांच्या त्यांच्यामध्ये चढाओढ असल्याचं पाहायला मिळते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी तसेच मुंबईतल्या प्रमुख गणेश मंडळांपर्यंत पोहोचण्यासाठी मोफत बस सेवा पुरवण्यासाठी राजकीय स्पर्धा सुरू झाली आहे. भाविकांना खुश करण्यासाठी भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि इतर सामाजिक संस्थांनी मोफत बसची घोषणा केल्यानं आता या सोयींमध्ये कोण वरचढ ठरतं याकडे लक्ष लागले. भाजपने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी 350 पेक्षा अधिक मोफत एसटी बस आणि विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर इकडे शिवसेना शिंदे गटाने चला गणपतीला या मोहिमेअंतर्गत कोकणवासियांसाठी मोफत बस सेवेची घोषणा केली आहे. या माध्यमातून भाविकांना आरक्षणासाठी प्रोत्साहित करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या जागा राखीव करणं यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सरसावलेले पाहायला मिळतात. मंत्री नितेश राणे यांनी तर थेट मोदी एक्सप्रेस नावानंच कोकणवासियांसाठी रेल्वे गाडीची व्यवस्था केली आहे. राणे यांच्याकडून दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. त्यामुळे या गणेशोत्सवात भाविकांना प्रवासासाठी मोफत बसची सुविधा मोठ्या प्रमाणावरती मिळणार असली तरी या उपक्रमामागे राजकारणाची स्पर्धा आणि मतांमध्ये आपलंसं वाटून घेण्याची धडपड स्पष्टपणे जाणवते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी मात्र यावरती जोरदार टीका केली. दरम्यान सरकारच्या पातळीवरतीही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 5200हून अधिक बसेस कोकणात सोडण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतच भाविकांना सोयीसाठी बेस्टनं रात्रीच्या सुमारास विशेष गाड्या चालू केल्या आहेत. तर सिद्धिविनायक मंदिरासाठी स्थानिक संस्था आणि प्रशासनाकडून मोफत बस आणि टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. पण कोकणवासियांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करताना कोकणात जाणारा म्हणजेच गोवा रत्नागिरी महामार्गावरती मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे. या महामार्गाचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. मोफत बस सेवा देत असताना ही बस ज्या महामार्गावरून जाते तर रत्नागिरी गोवा महामार्गाची अवस्था आपण जर पाहिलं तर बिकट आहे. रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता काढलाय हा प्रश्न नागरिकांसमोर आहे. मोफत रेल्वे प्रवास करताना त्या बसमधून प्रवास करताना ज्या खड्ड्यातूनची बस जाते त्याच्यामधून प्रवाशांची, भाविकांची काय अवस्था होते हा देखील प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावरती मोफत बस गणेश भक्तांसाठी की मतांसाठी असा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे राजकीय स्पर्धा सुद्धा पेटली आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.